विजेचा कडकडाट, वादळी वारा, गारांचा पाऊस या असल्या प्रकरणात पूर्ण आंबे उद्ध्वस्त झाले आहेत. झाडाखाली सगळे पडलेले आहेत आंबे. एकतर यावर्षी आंब्याला कमी आंबे लागले होते, कमी प्रमाणात आंबे लागले होते. पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेत. पाहू शकता आपण, हे आपल्या शेतातील आहे दृश्य. पूर्ण आंबे सगळे खाली पडलेले दिसत आहेत. पाच आंब्याची झाडं आहेत ह्याच्यात. यावर्षी तरी आंबे लागलेले नाहीत, तरी तुरळक आंबे लागलेत. कुठं दिसतात कुठं नाहीत, ते असे झाले आंबे एकदम. त्यातून वादळी वाऱ्यानं पूर्ण आंबे खाली जमीन उद्ध्वस्त झाले आहेत. या ठिकाणी एक आंबा आहे, हा पण प्रचंड असा गोड आहे. पण या वर्षी या आंब्याला पूर्ण पाणी आहे, खत आहे, तरी एकही आंबा लागला नाही. ही निसर्गाचीच कृपादृष्टी म्हणावं लागेल. नेमकं कारण काय आहे कळालंच नाही. पाणी असतं आंब्याला, बरोबर त्याच्या झाडाखाली असे डेरे ठेवलेत, गार राहतं आंबा. परत आणखी इकडे एक आंब्याचं झाड आहे. याही आंब्याला एकही आंबा नाही लागला यावर्षी. आता दरवर्षी आंबे लागतात. या ठिकाणी असा हौद आहे, बोर आहे. प्रचंड असं ही झालं आणि ह्या वादळी वाऱ्यात आंब्याचं झाड पूर्ण असं वादळी वाऱ्यात असं ही झालं. असं मध्ये चिर पडले तर मोठा आंब्याचं ही झालेला, विजा पोचलेली आहे. मधच फणसलेलं दिसत आहे. हे असं पाहू शकता आपण. ही वादळी वारा, गारांचा पाऊस त्याच्यात ही झालेलं दिसत आहे.